हो हो हो. सगळ्यांनी मनापासून सगळं काम केलंय त्याच्यामुळे खरंच आणि खूप खूप सुंदर. हो. शिवमो पार्वती पते हर हर महादेव. हे बघा कांदे पोहे वगैरे आहेत, मसाले भात आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 9 आणि आता आम्ही निघालोय आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे. सोबत बाबा आहेत आणि आज मंदिराचा कलशरोहण सोहळा आहे. म्हणजे असा सोहळा आहे ना, जो शेकडो वर्षानंतर येतो, त्याच्यामुळे या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलोय. आणि गावातले सगळेच ग्रामस्थ आजच्या या मंदिराच्या कलशरोहण सोहळ्यासाठी आणि मंदिराचं संपूर्ण जे काय म्हणतात ना, नूतनीकरण झाल्यानंतर मंदिराचं आज संपूर्ण उद्घाटन आहे. तर त्याच्यासाठी आता आम्ही निघालोय. आज सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमासाठी आता मी आणि बाबा निघालोय. गाडी सकाळी आल्यानंतर जर स्टार्ट केले, रेडी आहे. आता इथून आपण पोहोचूया गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे. चला तर. आणि सोहळा कशा पद्धतीने आहे तो संपूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. दिंगणी गावचा शिमगा आणि दिंगणी गावच्या ग्रामदेवतेचं म्हणजे केदारेश्वराच्या मंदिराचं आज भव्य असं उद्घाटन सोहळा आहे आणि त्याचा कलशरोहण सोहळा आहे. तर मंडळी आता मंदिर परिसरामध्ये पोहोचलोय आणि मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर ना गाड्यांना पार्किंगसाठी या ठिकाणी आपलं केदारेश्वर माध्यमिक विद्या मंदिर दिंगणी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली. आता सगळी हळूहळू सगळी मंडळी येतील आणि पार्किंगची व्यवस्था या बाजूला असल्यामुळे आपण गाडी आपण इथे पार्क केले आणि इथे आता आपण चालत जाणार आपण मंदिराकडे. हा, छान बांधलं मंदिर. कलर कलर पण छान केलाय. कलशरोहण सोहळा आहे. शेकडो वर्षानंतर येणारा असा हा उत्सव आहे, त्यामुळे या उत्सवाला आवर्जून आपण आलोय आणि हा उत्सव आपल्याला पाहायचाच होता. त्यामुळे गावातल्या प्रत्येक गावकरी, गावातला चाकरमणी या ठिकाणी या कार्यक्रमाला नक्की आलाय. इथून आतमध्ये जाण्यासाठी जी कमांड केले, हा रस्ता आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जातो. सुंदर शिवलिंग आहे बघा इथे. ओम नमः शिवाय. दगडी शिवलिंग आहे, म्हणजे मला वाटतं आता त्या वर्षीपासून शिवलिंगाची सुद्धा आपल्या इथे स्थापना होणार आहे. हर हर महादेव. आणि सुंदर असं तुळशी वृंदावन. आणि ज्या कलशरोहणासाठी ज्या कार्यक्रमासाठी आपण आलोय, तो कलश इथे पूजेसाठी म्हणून ठेवलेला आहे. सुंदर असा कलश आहे. देवीची मूर्ती आहे. कलश. या दोन मूर्त्यांची, कलशाची, शिवलिंगाची स्थापना आजपासून आपल्या या मंदिरामध्ये होणार आहे. हर हर महादेव. मंदिराला वरून दाखवण्याचा जरा प्रयत्न करतो. बघा या अशा पायऱ्या केल्या.
खूप सुंदर मंदिर गेलंय. गावातील सर्व मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक आहेत ना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सुंदर असा मंदिराचा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित होते. आलेल्या सर्व भक्तांसाठी आणि गावातील जी काही आपली मंडळी येत आहेत त्यांच्यासाठी इथे छान अशी नाश्त्याची वगैरे सोय ठेवलेली आहे. हे बघा कांदे पोहे वगैरे आहेत, मसाले भात आहे. छान, थँक्यू. सेवा देत आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. दुपारी 12 ते 12:15 या कालावधीमध्ये या मंदिराचा कलशरोहण सोहळा होणार आहे आणि त्याच्यानंतर मग स्नेहभोजनाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. आई पण आली. आई, काकी लवकर आलात, रिक्षाने आलात, नाश्ता केलात? मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी संपूर्ण आलेल्या ग्रामस्थांसाठी आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांसाठी मान्यवरांसाठी या ठिकाणी ना संपूर्ण जेवणाची व्यवस्था, जेवण म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तर आपल्या गावातील सर्व महिला इथे असा महाप्रसाद बनवत आहेत आणि त्यांची ही संपूर्ण इथे तयारी सुरू आहे. तुम्हाला दाखवतो बघा. धिंगणकर साहेब, खूप छान नियोजन झालं. तुमचं मार्गदर्शन खरंच अप्रतिम. शेकडो वर्षानंतर असा एखादा सोहळा होतो, अगदी मनाला समाधान झालं. आणि सगळ्या गावकऱ्यांचं आपल्याला सहकार्य पण चांगलं मिळालं. हो हो हो, सगळ्यांनी मनापासून सगळं काम केलंय त्याच्यामुळे खरंच. आणि खूप खूप सुंदर. हो. शिवलिंगाची स्थापना ते नव्याने झाली ना, ते मनाला समाधान देणार आहे. नव्याने स्थापना नाही नाही, पूर्वी आपला होता शिवलिंग तिथे, पण त्याच्यामध्ये ते सुंदर केलं. त्यामुळे आपण ते त्याच्यासाठी कुठे असं हे काय जागेचं नियोजन कुठे आपण तिथेच होणार आहे तिथेच ठेवणार आहे, कारण बरं. ते पहिलं तिथेच होतं. हा. आम्ही असं पहिल्यापासून हे केलंय की जे आहे हा, म्हणजे ज्या गोष्टी बदल पूर्वी काही हा, करायचं हा, नाही. पण ते जगणं झालं म्हणून तिथे केलंय आपण, तिथे बरोबर. व्यवस्था केली. आता त्याला जरा वरती हे करायचंय. आता हे आहे म्हणून नाही, पण तर आपल्या ज्या पुरातन मूर्त्या ज्या आहेत ना, हा. खूप जुन्या पुरातन मूर्त्या, मग त्या सुद्धा आपल्या पण ठेवल्यात तिथे. ठेवल्यात, हो. त्याच्यावर आता वरती पत्रा वगैरे घालून हो. त्याचे व्यवस्थित करायचंय. फक्त काय झालंय, नंतर वेळ नाही पुरला आपल्याला. बरोबर. सगळं हे होईल. बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या, म्हणजे काय कामगारांच्या नेहमी ज्या होतात त्याच्या. पण खरंच म्हणजे इतकं सुंदर नियोजन झालंय ना, खूप छान. म्हणजे आणि आता 12 सव्वा 12चा टाइम आहे आपला कलश सोहळ्याचा. तो एक कार्यक्रम खूप छान आणि सुंदर होईल. हो. मंदिराला प्रदक्षिणा होणार आहे, कलश येऊन आणि मग त्याच्यानंतर कलश रोवण होईल.
मंडळी, मंदिराचा कलशरोहणचा सोहळा पार पडलेला आहे. आपल्या मंदिराला कळस लागलेला आहे. हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव. चंदनाची उठी कुमकुम केसरा हिरे गरजा मुकुटा शोभतो बला ऋणसुरदे तुंबुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना बुरती जय देव लंबोदर वीरा पर परिवर वंदना राम मंदिराचा जो काही धार्मिक पूजापाठचा कार्यक्रम होता आजच्या दिवसाचा तो संपन्न झालेला आहे आणि आता महाप्रसादाला सुरुवात होते. तर आता उपस्थित असणारे सर्व भक्त आणि गावातली सर्व मंडळी आता महाप्रसाद करतील आणि मग संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तर आता महाप्रसादाच्या कार्यक्रमात सुरुवात होते. तर आपण सगळे महाप्रसाद करण्यासाठी म्हणून जाऊयात. जागा सोडू जागा सोडू कमी प्रतिक्रिया घ्यायचा आहे का कोणाला परत त्या लाईन वाटला होता. महाप्रसाद झाल्यानंतर प्रत्येक भाविकाने आपापलं ताट आपण स्वतः स्वच्छ करायचंय. प्रत्येकाला सूचना दिलेली आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण हा महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे. इथून महाप्रसाद घेतल्यानंतर ना या ठिकाणी बघा अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. छान कार्यक्रम पार पडलाय. महाप्रसाद झाल्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि तो झाल्यानंतर मग रात्री भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मंडळी, केदारेश्वर ग्राम मंदिराचा कलशरोहण सोहळा आज होता आणि हा सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडलाय. छान कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि आता महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. आता संपूर्ण कार्यक्रम आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज रात्री भजनाचा सुद्धा कार्यक्रम आहे पण आपण काही भजन वगैरे कव्हर करण्यासाठी येणार नाही आहे.
तर मंडळी आजचा हा संपूर्ण कलशरोहण आणि मंदिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मंडळी जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.